गाइस इट्स मी रोहित ड्रीम्स ब्लॉग. तर वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मित्रांनो आज चाललो आम्ही वेळणेश्वरला आणि गोपाळगड वेळणेश्वर हे या मार्गे आज आम्ही फिरायला जाणार. आमची फॅमिली सर्व बघा, तुम्ही बघू शकता गाडी आमची फॅमिली दिसते. यो ब्रो आणि गाडी पूर्ण मस्तपैकी भरलेली आहे तुम्ही बघू शकता. आणि हे आपले बर्थडे बॉय आहे, यांचा आज बर्थडे आहे. भावाचा बर्थडे आहे. मित्रांनो आपल्या इथं आज ब्लॉगर आहेत, यांचं युट्यूब चॅनल आहे. दादा तुमच्या चॅनलचं नाव सांगा. माझ्या चॅनलचं नाव अस्खलित नंबर आहे, कॉमेडी चॅनल आहे. बघा आवर्जून बघा. कॉमेडी चॅनल आहे, तुम्ही राईट साईडला बघत असाल. मी मेन्शन केलंय त्यांचं चॅनल आणि इंस्टा आयडी पण तुम्हाला मेन्शन करेन मी. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, आपल्या भावाच्या चॅनलला. गाडी आता पूर्णपणे पॅक झाली, जागा नाही आम्हाला बसायला. तुझी गाडी एका मांडीवर बसलेलो आम्ही आणि गरमीने वाट लागली आमच्या सर्वांची. तर हे चाललेत आमची एक फॅमिली 4 व्हीलरनी आणि आम्ही चाललोय आता 2 व्हीलरनी. तर आमची एक गाडी गेली पुढे आणि आम्ही चाललो आता 2 बाईक घेऊन. तर सागर दादा, बंडी आणि आपला साहिल मोहित आहे. तर आम्ही पटकन निघतो. आणि मित्रांनो आता नाही बघता, मे महिन्यातून एकदा देतो असं फिरण्याचा, म्हणून एन्जॉयमेंट झालीच पाहिजे. फायनली मित्रांनो हेदवीला पोहोचलो आहे. बामणगड तिकडे त्या साईडला आहे, तिकडे आता जात नाही आम्ही. बर्थडे बॉय आमचा थम्सअप पितोय. मित्रांनो तिकडे जायचं नव्हतं, पण आता हे माझे मित्र साहिल वगैरे भाव निघालेत आता त्या साईडला. बामणगड तुम्हाला दाखवतो. असं एक खड्डा आहे आणि तिथून समुद्राचं पाणी आतमध्ये येतं आणि असं उडतं लांब उंचावर. मी त्याचे पण दाखवेन तुम्हाला व्हिडिओ. तिकडेच चाललो आता. आणि मित्रांनो फायनली बामणगडाच्या इथे पोचलोय मी. बामणगड आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता, इथून असं पूर्ण पाणी आतमध्ये असतं आणि हे समुद्राचं पाणी ह्या गॅपमधून तिकडून असं बाहेर पडतं. जेव्हा स्पीडने पाणी येतं तेव्हा खूप उंच उडतं, एवढं उंच उडतं इथे पाणी. आता उडत नाही कारण कसं भरती ओहोटी येत राहते, त्याप्रमाणे उडतं. थोडंसं, फार नाही, थोडंसं उडतंय. नाही तर खूप तुम्हाला बघायला मी आता व्हिडिओ खूप दाखवले असते त्याचे. खूप उंचावर उडते आणि इथं थोडं भीती आहे, म्हणून लांबच आपण उभे राहूया. जास्त पाण्याशी खेळणं पण चांगलं नसतं. तर पडपड निघतो इथून, कारण आपल्याला अजून काही स्पॉट दाखवतो तुम्हाला. तर तिथपर्यंत माझं झूम होतंय की नाही माहिती नाही. ते बघा एक ब्लॅक गाडीमधून आमचे सर्व फॅमिली उतरते. ते बघा व्हाईट आहे गाडी आणि एक तवेरा ब्लॅक आहे, त्या ब्लॅक मधून सगळे उतरत आहेत आमची फॅमिली.
भारी वाटतं इथे आल्यावर. असं वाटतं ना कोकण म्हणजे काय तर इथे आल्यावर समजतं. तुम्ही बघा सकाळी इकडे बघा समुद्र पूर्ण. आणि या हेदवीला इथे आलात ना की इथं आकर्षण म्हणजे ही बामणगड. इथे तुम्हाला पाणी दिसत नाही, तुम्हाला समुद्र दिसतं. पावसाळ्यात याल ना पूर्ण समुद्र दिसेल. एवढं पाणी ना पूर्ण पुढंच असतं वरती. आता कसं उन्हाळ्याचा सीझन आहे त्यामुळे जास्त पाणी जात नाही आतमध्ये, त्यामुळे ते उडत नाही. आणि तर तुम्ही कधी पावसाळ्यात वगैरे आलात ना की बरोबर तिथे दिसतं तुम्हाला पाणी उडताना. तर आमची आता फॅमिली येते, आम्ही थोडं लवकर आलो, ते आता येते. कुठे होता तुम्ही? हा तर मित्रांनो काय फॅमिली आपली इथं आले आहेत, काकी वगैरे त्या साईडला. आणि एन्जॉय बघा कोण कोण आलेत आपल्या सोबत. खूप मस्त वाटतंय, खूप एन्जॉय करायला भेटतंय. आणि कोकणात यावं असं एक तरी दिवस असा एन्जॉयमेंट करायला खूप भारी वाटतंय. आणि तिकडून अनुराग मोहिते येत आहेत. आणि तर अनुराग आणि प्राजक्ता आलेले आहे. खूप सुंदर ठिकाण आहे इथे. आपल्या घागर तालुक्यात या, बामणगडचा आस्वाद घ्या. आणि आमच्या रोहितच्या चॅनलला खूप लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू थँक्यू. कॉन्टॅक्ट नंबर घेऊन ठेवा. आणि आपला खूप भारी भारी व्हिडिओ बनवतो, सांगतील. भावाला नक्की फॉलो करा. आता आम्ही तिथून निघालेलो आहे. आता आपण उशीर होते म्हणून आता निघतोय. उशीर होते त्याच्यामुळं आधी लवकर निघायचा प्लॅन बनवला. आणि मित्रांनो तुम्ही नक्की भेट द्या या बामणगड, हेदवी बामणगड, सॉरी हेदवी बामणगड इथे या, नक्की भेट द्या. तर सगळेजण हॅप्पी आहेत. आणि हा आमच्या सागराचा छोटा बाबू आणि हा मोठा भाऊ त्याचा. तर मित्रांनो आता भेटूया दुसऱ्या लोकेशन मध्ये. आता इथेच थांबतो. बीच वरती आलोय चिल करायला थोडस. आता चाललोय आम्ही दुसऱ्या डेस्टिनेशन वरती. हो तर तिकडे तुम्हाला जाऊन भेटू. बाय बाय. मित्रांनो पोचलोय वेळणेश्वरला. हे मंदिर आहे. आणि पहिला आता चाललोय समुद्रावर. फॅमिली गेली आहे पुढे. काय पाहिजे तुला, काय पाहिजे? काका त्याच्या हातात ठेवले. मित्रांनो इथे खूप सारी सोय आहे नाश्त्याची वगैरे. आपल्याला तुम्हाला जर कोकम सरबत वगैरे घ्यायचं असेल तर घेऊ शकता. ड्रायफ्रूट वगैरे, लोणचं वगैरे मसाले इथं आहेत. व्ह्यू तुम्हाला दाखवतो, खूप भारी आहे. चारी साईडनी नारळाची झाडं, सुपारीची झाडं आणि मधून अशी एक वाट आहे समुद्राकडे जायला. मित्रांनो फायनली पोहोचलो आणि समोरच बेस्ट स्टार्ट झालाय. व्ह्यू बघून एकदम मस्त वाटतंय. तर सोनूला कसं वाटतंय पुढे? एकदम मस्त भारी आहे बघायला. तुम्हाला बघायचं आहे? सगळ्यांनी पूर्ण मस्त वातावरण कोकणासारखं एकदम शांत. सगळ्यांनी या. तुम्हाला दाखवतो. सो गाईज आता आपण आलोय दुसऱ्या बीच वरती
आणि हा टिंगू आणि मी आम्ही दोघं खूप एन्जॉय करतोय. या खायला तुम्ही पण. हा माझं नाव आणि ही माझी बहीण. आता निघालोय, काका काकी वगैरे निघाले. आणि आता कुठे बाबा जाणार आपण? हा गोपाळगड. तिकडे नावातच गोपाल गड आहे. आणि साहिलचं तर शूट झालंय, शूट झालं त्याच्यामुळं त्याला एकदम बरं वाटतंय. तुम्ही बघू शकता वेळणेश्वर बीच. आणि बीच बघून खरंच मित्रांनो इतकं भारी वाटतंय ना. आणि तुम्हाला मित्रांनो ही खूप जुनी गाडी आहे. हा साहिल हे बघा, हा गाडीचा मालक आहे. हो. आणि खूप तो माझा जन्म आहे त्या 2000चे मॉडेल आहे. मी पण 2000चं मॉडेल आहे. आमच्या वाडीत एकच गाडी आहे. एकच गाडी एवढ्या वाडीत आमच्या. ही बबली, हिचं नाव बबली ठेवलंय. बबलीचं स्टिकर लागलं. बबलीचा स्टिकर लाग. आणि बबली ह्याचं नाव आहे, ह्याचं नाव आहे गाडीवर, म्हणून या गाडीचं नाव आम्ही बबली ठेवलं. आणि आज त्याचा बर्थडे आहे. आणि बर्थडे दिवशी आम्ही मस्त फिरायला पण आलोय. की हॉटेलची पण सोय आहे, म्हणजे असं नाही की आपण काय ते घेऊन आलंच पाहिजे. हॉटेलची पण सोय आहे. किंवा तुम्हाला चला नाश्ता नसेल करायचं तर थोडं हे बघा इथं चटापटार काहीतरी थम्सअप वगैरे पाणी बॉटल इथं बिसलेली अवेलेबल असेल. बर्थडे बॉयला बर्फी केलं होतं मी. हॅपी बर्थडे टू यू. गेलावली आहे. तर निघतो मित्रांनो पटकन, टाइम झाला आधीच, कारण अजून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. हे दुसरं ठिकाण ना, बरोबर ना? हे दुसरं, ते पहिलं ठिकाण होतं ते बामनगड, हेदवी बामनगड. आणि हे कुठं? वेळणेश्वर बीच ठिकाणी आपण आलो. आणि मस्त वाटतंय बघा, चारी साईडला नारळाचं झाडं वगैरे आहे आणि मस्त वाटतंय. तर एन्जॉय करा तुम्ही पण, व्हिडिओ बघा. तोपर्यंत भेटतो रनिंगमध्ये दुसऱ्या लोकेशनला. ओके. आता मित्रांनो वडापाव खायला बसले आहे. ही मिरची वाळवली चांगली लागते, बघूया आपण. आणि मित्रांनो मिरची लय तिकडं आहे. मित्रांनो आता नाश्ता वगैरे करून झाले प्रत्येकाचं आणि निघतो. आणि आता निघालोय बनवू शकत आम्ही रील्स. अंजनवेलला गोपालगड बघायला. अच्छा, तुम्हाला गोपालगड दाखवण्यात येईल लवकरच. भेटू आपण थोड्या वेळात. आपण तोपर्यंत एन्जॉय करा ब्लॉग. पेट्रोल भरूया पहिलं. त्या गाडीमध्ये पण डिझेल भरत आहेत आणि याच्यात पेट्रोल भरूया. आमच्या याच्यात भरून झालं आहे मित्रांनो, आणि त्या गाडीत आता भरतोय डिझेल. बघूया कितीचं भरत आहे डिझेल. आमची गाडी आता निघाली आहे. बाय 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 बाय. गोपालगड जाणार तो, पण पहिला आपण गुहागरला जातोय. परवा गेलेलो पण तेव्हा ब्लॉग नव्हता बनवला, पण आता आपण गुहागरला जातोय. थोड्याच वेळात येईल गुहागर. गुहागर बीचला चाललो आपण.
बीचला पण व्ह्यू एक नंबर आहे. तर मित्रांनो फायनली गुहागर बीचला आलो आहे आम्ही, गुहागर चौपाटीला. आणि बाकीची आमची फॅमिली वाटतं पुढे गेले. हा पुढे आहेत. बघू शकतो, या लवकर मागून या. चला तुम्हाला त्यांच्याकडे आम्ही घेऊन जातो. तर मित्रांनो हाही बीच इतका सुंदर आहे ना, त्याही बीचपेक्षा बोलू शकता तुम्ही सुंदर आहे. का आपल्या गुहागर तालुक्याचा बीच आहे आणि इथं फुल मस्त आम्ही मज्जा करतो. कधी पण आलो तर पहिलं गुहागर बीचला येतो, नंतर एन्जॉयमेंट असते. तर तुम्हाला दाखवतो तिथले व्ह्यू वगैरे. तुम्ही पण एन्जॉय करा, आम्ही पण एन्जॉय करतो. मित्रांनो नक्की इथे विजिट करा. तुम्हाला इथे खाण्यासाठी खूप म्हणजे असे स्टॉल लागलेले आहेत. तुम्ही हो. इथे एन्जॉय पण करू शकता. भूक लागली तर इथे स्नॅक्स वगैरे पण आहे, भेलपुरी असे खूप काही अशा गोष्टी आहेत की तुम्हाला इथे उपयोगी पडतात. इथे पार्किंगसाठी पण खूप पार्किंग जागा पण आहे. म्हणजे हे बघा, आता हे बघा खूप सारे टुरिस्ट वगैरे येतात आणि तुम्हाला पण जर इथं गाडी घेऊन यायची असेल तर पार्किंगसाठी पण सोय आहे. पार्किंग आहे किंवा तुम्हाला लंच वगैरे खूप सारे आहेत. आणि चौपाटी, समुद्र चौपाटी असेल, बीच असेल तर त्याच्या लगत असतातच खाण्यापिण्याची व्यवस्था असतेच. नक्की विजिट करा गुहागर बीचला. मित्रांनो थोडं बाईक चालवतो, मला दाखवतो एक काहीतरी वेगळंच स्टंट करतोया. स्टंट गाडी उडवत नाही, गोल गोल फिरूया. तर मित्रांनो बघू शकता आता काहीतरी वेगळंच करण्याच्या प्रयत्नात दिसतोय भाव माझा. बघूया आता काय करतोय ते, थोडा थोडा समजेल. तुम्हाला कशी वाटली माझी? हे बघा कसं झालंय, गोल 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 एक नंबर वाट. स्टंट करू नका, याची मला थोडी प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळं मी केलं. ते पण इथं थोडं रेती जास्त असल्यामुळं टायर आतमध्ये डसत होता, नीट झालं नाही. आता मस्त तुम्हाला दाखवलं. मला नाही बाबा जमायचं नाही. तू करू पण नको. तर मित्रांनो असं काय करायचा प्रयत्न करू नका. तर एन्जॉय पहिलं करूया, मस्त वाटतंय. हे आपले सगळे राहिलेत मागे त्याच्यामुळं. सर्वांचं खाऊन झालंय, फिरून झालंय, आईस्क्रीम खाऊन झालंय आणि आता निघतोय. तुझं नाही झालंय? माझं झालं, माझं पण आहे. माझं तर झालंय, या दोघांचं बाकी आहे. बोल खाऊन दे. दांडी आहे. तर टाइम वेस्ट न करता पहिलं निघूया. अजून दुसरे स्पॉट आहेत. आता लाईट हाऊस ना नेक्स्ट कुठे जायचंय ह्याला माहिती आहे. तर गाईज आता आम्ही आलोय लाईट हाऊसला. पुढचं बोला. तिकडे आहे आम्ही आता जातो. आता आम्ही तिकडे जातो, तुम्हाला दाखवतो लाईट हाऊस. तुम्ही बघितला असाल तरी पण आम्ही पुन्हा एकदा आणि दाखवतो. आता आमच्या लेडीज तिथे मंदिरात गेल्यात. हे बघा, तुम्ही बघू हॅलो शकता. एकच मिनिट. तर मित्रांनो लवकर चल. गेट मधून आतमध्ये आलोय आम्ही आणि आलोय कुठे? हा लाईट हाऊस. नाही नाही, गोपालगड म्हणजे गोपालगड. अंजनवेल अंजनवेळ. पहिला अंजनवेळ. मी तर ITI ला होतो. ती स्टोरी तुम्हाला कधीतरी नक्की सांगेल तो. ती स्टोरी आहे ना ITI ची ह्याची तुमच्या ब्लॉगरची. आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतो. चिकू आणि आंबे पूर्णपणे भरलेले आहेत, तयार होत.
आंबे आणि चिकू एकदम हाताजवळ आहे. आंबे पण बघा किती हाताजवळ आहेत, पण हे काढायचे नाही आहेत. हे इथे जे काय असतील मालक त्यांच्या मालमत्तेचे आहेत. मला मजा येते खूप. खूप भारी वाटतं. आणि तुम्हाला थांबा व्ह्यू दाखवतो लाईट हाऊसचा. एकदम मिनिटं आम्ही आता वरती जातो, बघतो वरती जायला परमिशन आहे की नाही. मग तसं वरती जातो आणि तुम्हाला दाखवतो. बाबू पण लय खुश आहे बघा. हा साईडला पण आमचा लय खुश आहे. 2 दिवस नाचून नाचून दमलाय लास्ट डे आहे आमचा. आजच आम्ही गेलो तरच जाणार आहे आज मुंबईला. परत एक क्षण नाही. कालचं तिकीट होतं पण कॅन्सल करून आले, कारण गावाला एकदा आल्यावर मुंबईला जाऊसं वाटत नाही. हीच खरी मज्जा आहे कोकणाची मित्रांनो. कोकण एन्जॉय करायला यायचं, एन्जॉयच कर. चल तू चल. बाजूला. इथून वरती जाण्याचा मार्ग नाही. आणि मित्रांनो तुम्हाला जर आतमध्ये एंट्री पाहिजे असेल लाईट हाऊस बघण्यासाठी तर किती पैसे? 10. हां अच्छा, ओनली 10 रुपीज. तुम्ही इथं पे करून वरती लाईट हाऊस बघायला जाऊ शकता. आणि इथं साऊथपणे जावं लागतं. चारी साईडला एकदम चढल्याच्या नंतर हे बघा थोडी एक शिडी आहे लोखंडी मेटलची, इथून वरती जायचं आहे. धरपकड असं. चल एक जण चढतोय. काही जणांना चढायला जमतंय, काही जणांना चढायला जमत. थांब आरामात. वहिनी इथे आल्यावर हे थोडं लाईट डोक्याला लागलं ना. अरे ह्या साईडला बघ किती हवा आहे. त्यांना दिसला ना. आणि इथून इतका व्ह्यू भारी दिसतोय ना, खूप सुंदर. आणि हे मागे लाईट हाऊस आहे. आता निघतो आम्ही. हा ना बाबा, कसं वाटलं? भारी आहे ना, एक नंबर आहे मित्रांनो खरंच. आम्ही खूप एन्जॉय केलाय. तुम्ही पण एकदा येऊन विजिट करा इथे. खूप छान आहे. कशाची म्हणजे तुला सांगते काय आहे. चढताना लोक चढली, फक्त आता उतरताना दिक्कत होतीये कारण जागा छोटी आहे. नेक्स्ट डेस्टिनेशन इज गोपालगड. यस, तर चलो. कम हिअर. या मोठे ब्लॉगर आले. न्यू मेंबर. हो, घेतले आंबे. चप्पल कुठे? जरा फ्रेश वाटलं मित्रांनो, तोंड धुवून. चला मित्रांनो, आता आम्ही निघाले गोपाळगड. गोपाळगड दाखवतो तुम्हाला. ते दाखव. हो, मित्रांनो फायनली गोपालगडला पोहोचलोय. आणि व्ह्यू बघून बघा तुम्ही, चारी साईडने गोल. काही शंकाच नाही. इथून जाण्यासाठी एंट्री आहे. हा गेट आहे गोपालगड.
तिथे बॅनर पण आहे लागलेलं. आणि इथून मित्रांनो गेट मधून आतमध्ये आले आले बघा काय दिसतंय. जी बागाच बाग आहे. इकडे बघितलं तरी बाग आहे, इकडे बघितलं तरी बाग आहे. चारी साईडला बागेने भरले किल्ला. हा गोपालगड किल्ला ना पूर्ण बागेने भरलेला आहे. आणि आता पॅकिंग चालली आहे, तुम्हाला दाखवतो पॅकिंग. मित्रांनो इथून पेट्या पॅक होतात. ह्या तुमच्या पेट्या डायरेक्ट कुठे जातात? मुंबई पुणे. वा जोरदार आंब्यांची बघा तयार आंबे आहेत. एक एक आंबा बघाल ना आंबेच आंबे मित्रांनो. पाहिजे तितके आंबे. आंब्यांशिवाय कुठली दुसरी झाडच नाहीत इथे. फक्त आता एवढंच की झाडाला आंबे नाहीत. आंबे उतरवले त्यांनी, पेटे पॅक होत आहेत. पुणे गोवा हायवे, पुणे मुंबई गोवा या ठिकाणी आता आंबे पार्सल होणार. फॅमिली तिकडं पुढे गेली. ही तर आंबराई आंबराई. आणि ते एक नोटीस आहे, तुम्हाला दाखवतो. आणि मित्रांनो इथे आंबे तोडल्यास 5,000 रुपये दंड आहे. कृपया याची दक्षता घ्यावी. कोणी आंबे वगैरे घेऊ नका. पण हा गोपालगड नाही आहे. मग कोणता गड? तर गोपाळगडामध्ये चामराई आहे ना. गड मस्त वाटला. अरे भाई का बर्थडे. चला मित्रांनो चला आता पटकन. जास्त न बघता आता निघालोय पटकन, कारण इथं आंबेच आंबे आहेत. दुसरं काय बघायचं गोपालगडावर. आंब्यांची आता पॅकिंग वगैरे चालली आहे. पुन्हा गोवा हायवे मुंबई या ठिकाणी पार्सल असते यांचे. पिक्के आंबे आहेत काय रे? खाल्ले असते आपण, आठवण म्हणून इथली. त्याला बोललो विहीर दिसली आहे, बघूया आधी त्या विहिरीत पाणी आहे काय. आणि विहीर पूर्णपणे सुकली आहे. पण ही विहीर बनवण्याला खरंच सलाम. तर काय बघायला आहे नाही, आहे बघायला आहे पण इतकं नाही. पण आहे ते चांगलं आहे, खूप आहे. बागेत आंब्यांच्या बागा आहेत. आणि आता आम्ही निघालोय. आता निघालोय घरी. कंटाळलोय दिवसभर गाडी. मज्जा पण वाटली. ड्रायव्हर पण आमचा आता कंटाळला का आता घरी जाऊन मुंबईत जायची तयारी करायची होती. पण आता आज पण कॅन्सल करूया. उद्या जाणार आहे. उद्या मुंबईला जाणार पक्का ना? की उद्या पण कॅन्सल होणार आहे? मित्रांनो हे आमचं अचानक ठरलं की फिरायला जायचं म्हणून.
तर आमची आता एक गाडी येते त्याच्यामुळे आम्ही थांबलोय. आता डायरेक्ट आम्ही आता घरी निघणार आहे. तर जास्त टाइम झाला आणि काळोख पण झाला येईपर्यंत. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो बाय बाय. नका.